मंडळी पन्हाळगड सोडला की मसाई पठाराकडे जाताना या बांधारी परिसरात छोट्या छोट्या वाड्या येतात। एक 700-800 घरं किंवा अगदी 50-100 घरे, 200 घरे, 300 घरे आणि अशी समूहाने राहणारी अगदी रस्त्याच्या कडेलाच ही लोक राहतात। आणि या ठिकाणी त्यांची असे रस्त्याच्या कडेला शेती आहे डोंगर उतारावर। तर हे इथल्या लोकांचा अनुभव घेतच मी आता या गावाला भेट द्यायला चाललोय। नमस्कार मंडळी, मी रत्नाकर गायकवाड आणि आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज पण मी एका नवीन गावाला भेट देण्यासाठी चाललोय आणि हे गाव कोल्हापूरपासून साधारणपणे 36 किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावाचं नाव आहे धनगरवाडा। म्हणजे धनगर वस्ती आहे, छोटीशी 31 भर घरं राहतात आणि ही वस्ती साधारणपणे पन्हाळगड सोडल्यानंतर मसाई पठार पण सोडल्यानंतर पुढं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मी आज भेट देणार आहे। त्यामुळे इथलं राहणीमान कसं आहे इथल्या लोकांचं, इथील धनगर समाज कसा राहतो आणि इथल्या धनगर समाजातील लोकांना कसं तोंड द्यावे लागतंय, रोजच्या ज्या परिस्थितीला किंवा समस्या असतात त्याला कसं तोंड देतात, ज्याचा मी आज प्रत्यक्ष जी माहिती तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। ती तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। या गावाकडे जाताना जी मला शेती दिसत होती तिचं असं सुंदर दृश्य डोळ्यात साठवताना खूप भारी वाटत होतं। रोज अशी वैरण न्यायची। मंडळी या गावाकडे जाताना मला अशा पद्धतीनं अशी लोक वैरण वगैरे जनावरं वगैरे घेऊन जाताना मला वाटेत अनेक ठिकाणी भेटत होती। या गावाकडे जाताना असे छोटे छोटे काही प्रवाह सुद्धा दिसून आले। वरून येणारं पाणी अशा पद्धतीने हे एका बाजूला काढलेलं आहे शेताच्या आणि इकडं असं अशा पद्धतीने पाणी खाली आलेलं आहे। या ठिकाणी काही पांढरी फुले सुद्धा ही उमललेली आहेत। हा वेल आहे, या वेलालाच ही पांढरी फुले फुललेली दिसत आहेत। धनगरवाडा या गावाकडे जातानाच वाटेत मला अशी काही कळलावी नावाचं जे फुल असतात ती फुलं सुद्धा मला या ठिकाणी पाहावयास मिळाली। या ठिकाणी मी तुम्हाला हे जवळून फुल दाखवण्याचा प्रयत्न करतो। यांचा रंग बघा, भडक आहे, ज्वालेसारखा, आगीसारखा। याचा सुद्धा मला जाता जाता आनंद घेता आला। रस्त्याला जागोजागी अशी झुडपे आहेत। अतिशय शांत असणारा हा परिसर आहे। वाटेत या ठिकाणी अशी सुंदर बहरलेली फुलं रस्त्याच्या कडेला दिसतात आणि त्याचा सुद्धा आपल्याला आनंद घ्यायला हरकत नाही। अतिशय सुंदर फुलं या ठिकाणी फुललेली दिसत आहेत। मावशी
मावशी काय पेरू काढायला लागला काय? हा हा मी म्हणलं काय झाडावर चढायला लागला काय? हे तुमचं गाव कुठलं म्हणायचं? धनगरवाडा. आता घरात किती माणसं आहेत तुमच्या तरी? आम्ही दोघं चौघ जण आहे. बर. पोरगा पोरं. मुलं किती तुम्हाला? मला 4 मुली. 4 मुले आणि मुलगा? एक. एक मुलगा. आता तो मुलगा केवढा आहे? तुझी पोरगा झाला पोरगा पुढची. हा मुलगा. बर. आता हे पाणी चावीला दिवसभर असतंय? दिवसभर असतं. पाऊस आता उन्हाळा असतो. बरे पाणी कुठलं आहे म्हणायचं नेमकं? वड्याच. वड्याचं पाणी. हिला काय टाकी वगैरे आहे का? टाकी आहे की टाकीवर केल्या? इथे काय बांधल्या काय? तुमच्या गावात किती लोकसंख्या आहे काय? किती घर आहेत आता इथं तुमच्या इथं? 100 भर नसतं 50 भर तरी. 50 भर तरी आहे. तुमचं मालक काय करते? कुठं कामाला आपल्या हमालीला. कुणीकडं? कोल्हापूरला. कोल्हापूरला. आता हे बघा मी आता तिकडून लांबून आलोय पन्हाळगड तिकडनं. आता ही बरीच गावं करत करत मी असं इकडं आलोय तुमच्या गावात. भरपूर लांब. मग येणं जाणं कसं असतं त्यांचं? कशानं? येऊन जाऊन गाडीनं. गाडी आहे त्यांची स्वतःची? स्वतःची नाही आपल्या वडापने यायचं. हा बर. कुठंपर्यंत येतात वडापनं? पिशवी बोलतो. पिशवी म्हणजे बांबड्याकडनं येतात काय? यावरनं असा बुधवार पेठ पन्हाळा इकडनं नाही? नाही तिकडनं नाही काय? रोज हमालीला जायचं? तर मला काय करायचं? आज गेले तर हमालीला? गेले. बर बर. आणि कोण असते त्यांच्या बरोबर? बर. तुमचे जनावर वगैरे किती काय? जनावर नाही आमचे 3च आहेत. 3 जनावर आहे. बरं. आता तुम्ही कोणापैकी? धनगरांच्या पैकी. म्हणजे हा धनगरवाडा तुमचा बरोबर? इथं सगळे धनगरच आहेत का आणखी कोण? धनगर सगळे धनगरवाडाच आहे. म्हणजे सगळे धनगर समाजातली लोक राहतात. आता तुमचे काय मेंढर वगैरे काय आहेत? मेंढर काय नाही. मेंढर आम्ही पाळी द्यायचं नाही. का बरं? आम्ही नाहीच पाळीत. आम्ही मेंढक्याची नव्हतं. हा. दुसऱ्यापैकी. धनगराच्यात आणि काहीतरी वेगळा प्रकाराचा आहे का? होय. तर जाती वगैरे असतात? हा हा. मग तुमची आता शेती किती आहे तरी? शेती कुठे एवढे 2-3 आहे एवढे. शेती नाही. ही एवढी समोर दिसतंय? त्यांच्या घरातल्यांची. आता ही समोर घर दिसतात त्यांचं आणि तुमचं? शेती नाही. मग आता काय नेमकं कसं करताय रोजचं? रोज काय करायचं? मग नुसतं हमाली असं हेच? होय. आणि दूध? बरं. तुमच्या इथं दुधाचं कसं काय? दूध नाही आमच्या जे गाई दूध देते. बर. साधी दूध. हा. तेवढीच. मग दूध डेअरीला घालता किंवा काय? मग नाही. घरात आपलं पोराशी खायला. घरात आहे. मग जनावरांचं जी काय पाळताय ते फक्त दुधासाठी? आम्हाला कालाय नाही. होय काय? कालाय पाळायची कोणत्याची पिंडी कुणी आणून घालायची. असं आहे. हा. आता या लोकांनी इथल्या छोटीशी झोपडी बांधलेली आहे आणि याला कौलं घातलेले दाशी. आणि उन्हाळा असो किंवा पावसाळा त्या दरम्यान घरात लागणार जे सरपण असते जळावं लाकूड त्यासाठी अशा पद्धतीची लाकडं साठवून ठेवलेली असतात. थोडी लागल तशी रोजच्या रोज घेतली जातात. उन्हाळ्यात असं हा साठा मोठ्या प्रमाणात केला जातोय. ही अशी लाकडं खाली ठेवलेली आहेत मोठी आणि त्यांच्यावर ही छोटी जी लाकडं आहे ती रचलेली अगदी आतपर्यंत भरपूर दिसतात. या ठिकाणी लाकडांचा साठा भरपूर प्रमाणात दिसतोय. आता इकडं पण काही लाकडं ठेवलेली आहेत. उभी करून ठेवलेली आहेत. म्हणजे मोळ्या बांधून ठेवलेल्या आहेत. काही उभी ठेवलेली आहेत. जास्त करून निलगिरीचं लाकूड दिसतंय. म्हणजे प्रचंड प्रमाणात लाकूड साठा यासाठी सरपणासाठी ठेवलेला आहे. आता या ठिकाणी वैरण रचून ठेवलेली मला दिसते. अतिशय वेगळा प्रकार या ठिकाणी मला दिसला वैरण साठवून ठेवण्यासाठी जनावरांचे.
हे असं वरती शेंडा काढलेला आहे बारीक, जे आपण होळी रचतो बडीम, आणि गोल पद्धतीने इकडं गवताची साठवण केलेली आहे. वाळलं गवत जे असतं ते अशा पद्धतीने त्यांनी साठवून ठेवलेलं आहे. एक वेगळाच प्रकार मला या भागात दिसून आला आज. आणि इथं बघा, ही एक होळी आहे बडीम, याला काय म्हणतात आपण आता इथल्या लोकांनी विचारूया. आणि हे बघा, इथं लाकडं सुद्धा भरपूर साठवून ठेवलेले आहे. निलगिरीची साधं झाडं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, भरपूर उंच गेलेली आहेत. 50-60 फूट तरी आरामशीर उंचीची मला वाटते निलगिरी असावं. आणि याचा बुंदा बघा, एक सरळ सोट आहे अशा पद्धतीत, एक सरळ सोट, कुठेही आधीमध्ये फांदी नाही. अगदी 25-30 फुटानंतर फांदी आहे. अशा पद्धतीची गोल होळी किंवा बडीम रचलेली आहे. इथं ही एक, ही दुसरी, आणि इकडे एक तिसरी, अशा पद्धतीची होळींची रचना आहे. अतिशय दिसायला आकर्षक दिसतंय खरं. आता 2 महिने झाले तरी इकडं वैरण भरपूर प्रमाणात शिल्लक दिसते यांच्याकडं. ही होळी जशीच्या तशी अजून आहे, ही पण बऱ्यापैकी तशीच आहे. इथल्या लोकांच्याकडं वैरणीचा साठा भरपूर दिसतोय मला तरी. हे बघा, वैरणीचा साठा भरपूर आहे. आता या ठिकाणी केळीसारखा काहीतरी प्रकार दिसतोय मला. आता या ठिकाणी केळीचा घड आल्यासारखं दिसतंय. ही केळ कसली आहे, थोडी केळीची फण्या पण आलेल्या दिसतात. या ठिकाणी 5-7 ठिकाणी केळी दिसते. हा प्रकार मी आज पहिल्यांदाच पाहतोय केळीचा सुद्धा. या ठिकाणी अशी 7-8-10 झाडं दिसतात. आता या ठिकाणी एक मामा मला दिसले, की वरती काहीतरी डोंगरात चालल्यात. त्यांना भेटूया आपण, की आता नेमके काय करायचं चालले. आता या ठिकाणी ही छोटीशी पायवाट आहे डोंगरातली, घराच्या पाठीमागची. जनावरे वगैरे इथून गेलेली मला दिसते. मामा काय करत चाललाय? जनावर सोडले तोय. बर, 2 जनावर आहेत तुमची? आपली घरला घेऊन यायची. किती वाजता सोडल्यात काय? सकाळी 7 वाजता. एवढ्या लवकर सोडताय? 7-8 वाजता. 7-8 वाजता. बरं, आता किती वाजले तरी साधारणपणे? 12. आता काय माझ्या तर कसं आहे. बरं, 12चं टायमिंग तरी झालं असं मला वाटतंय. सकाळी सोडायची, आता घेऊन नाही यायचं? आता 5 वाजता यायचं. 5 वाजता येत आहे दिवसभर वरती? आता जायचं जरा हुडकीच तो इकडे तिकडे. हा, म्हणजे आता कुठे गेले ते तुम्हाला शोधायला लागणार. कुठं जातात तरी वरती? आता कुठं कधी तेवढे बघायचं. हा, फिरून हा. गावली तिकडे बॉटल लावायची घेऊन यायची. बरं, आणि किती लोकांची वर ढोर अशी घेऊन जाताय चारायला? आम्ही नाही कोणाची. नाही, तुमच्याबरोबर आणि कोण येते? कुठल्या आमच्याकडे आहे तर वर इकडं. ते आता कुणाची आहे तर कुणाची नाही, कशाला कोण बोलते. बर, आणि आता हे अंगावर तुम्ही काय काय कागद हेच घेऊ. हा हा, छत्री वगैरे काय घेत नाही? छत्री वाऱ्यान टिकती पांढरा नाही काय? हा हा. येरलं वगैरे कधी वापरलंय का तुम्ही? येरलं असते लेडींच्या अंगावर. हा, कशाला आम्ही घेतले की ते काम आहे ते चालायचं पण नाही, त्या अंगावर घेतले की. हा हा. बरं, हे पायात असा बूट घालायचा? मग काय चिकलानं काय काय काट्या कुट्यात. हा, काट्या कुट्यात असा कांटा असते ते. कांटा म्हणजे लांबडा असं असते ते, घुसलं तिकते रगात करतात. हा हा, एक काटा काय? काटा ना कांट. कांट म्हणताय काय तुम्ही? हा, ते असं लांबडी असते तेवढी, हम्म. ते घुसते असं. बर, आणि हातात ही काठी? काठी आपली त्या जनावरची हातात आपली. ही तुमच्या हातात नेहमी असते? जनावर गेले की आपलं असते की लगवीला रात्रीच्या अंधारात गेलं तर आपल्या हातात घ्यायची. हा हा, पाय घसरल म्हणून. हा, पाय घसरल म्हणून. सोबत सुरक्षेसाठी तुम्ही अशी काठी वगैरे वापरताय? होय.
हा बरं तुमची जनावर किती म्हटला? 2 आहे. 2. आणि दूध वगैरे नाही काय दुधात काही म्हणजे आता दूध देत नाहीत काय? नाही. ते अवताची जनावर आहेत. म्हणजे बैल वगैरे? हे शेती बनवा करायची. हा ही शेती आपली म्हणजे तुमचं रेडा वगैरे आहे का बैल वगैरे? बैल बैल आहे. गावठी बैल आहेत आपली डोंगरी. हा हा मग तुमची जनावर नाही दुधाची? नाही नाही. मग दुधाचं वगैरे कसं करताय कसं घरी? जातात एक म्हस घ्यायला गेलं तर 50,000-60,000 रुपये. ते कुठलं आणायचं जातात? मग तुम्ही आता मग म्हस पाळतच नाही? त्याला रक्कम पाहिजे का घ्यायला ती? हा हा बरोबर तेवढे पैसे पाहिजेत. आता मशीनचा दर सुद्धा भरपूर आहे. 50, 60, 70, 80 हजारापर्यंत जाते. 80,000 मग कुठलं आता आम्ही आता अशी काठी टिकीनं हे करणार आम्ही कशा लोकांची काढायचं ते फिटलं नाही म्हणजे आणि त्याचं कर्मात जायचं. त्याच्यापेक्षा आपलं नाही खायला चांगलं. बरं तुमच्या गावात दूध डेअरी वगैरे? खोतवाडी जाते. आणि तुमच्या आता इथं या धनगरवाड्यात मी आता आलोय, या धनगरवाड्यात आहे का दूध डेअरी? होती इकडे बंद पडली ती. परत थोड्या लोकांनी दूध बंद झाल्यावर तिकडे ते खोतवाडीत करायला लागलं. किती वर्ष झाले तर दूध डेअरी बंद पडून? बंद पडली नव्हती वर्ष झाले आता. म्हणजे का उन्हाळ्याचा पावसाळी चालते. ते उन्हाळ्याचं कोणाचा अर्धा लिटर कोणाचं 2 लिटर. मग तेवढ्याबद्दल ती डेअरी तिथनं येते. बरोबर बरोबर. मग ती आपली सकाळची ती इथनच घेऊन घालून येते ती. दूध कमी असल्यामुळे इकडे डेअरी यायची बंद झाली. ठार नाही तर 2 केलं तरी पाहिजे. 30 लिटर दूध तरी पाहिजे ना. बरं तुमची आता शेती किती आहे दादा? कुठल्या शाळेत असा या पावसानं 1 1.5 एकर. 1 1.5 एकर. मग आता शेतात काय करताय तुम्ही? काही नाही आता 7-8 बापू होते ते लावले होते. ते आता काय मालकीन बाई भांगल त्याचा. आपण आपलं आता 2 ढोरं आहेत. ते आता यायचं घेऊन सकाळचं जरा घालवून यायचं. बरं आता शेतात मग काय केलं नेमकं तुम्ही? नुसतं भात काय नुसतं भात आणि मग जुंधळा वगैरे असं काय वांढरं ठेवीत नाही. वांढरं माकडं ठेवीत नाही. मग खाताना काय पोटाला काय भात? खाय मग आता परवा भात लावलं गहू आलं गहूने निमण शेतच खाल्लं. हा तिची मुली बी राखली. मग काय करायचं आता त्यांच्या डोसक्यात तुकडं घालायचं गहू काय करायचं? आणि ते गावचे ते का दगड खाऊन कवा जाते आणि ते जकात लागून जायचं. होय गे वर येत आहे काय? हा इथं इथं लांब आहे. मुलीनं असं खालती जाणार असलं तर लांब आहे तुमची जनावर? जनावर लांब वर. मग आता वरती काय आहे नेमकं? मी आपलं सरळ जाणार वर. हा हा वाटणं. मग मी इथं गावातच जरा बघतो. जरा लोकांची माहिती घ्यायची खेडेगावातली कशी राहतात काय. आता कशाची वनवेजी राहणं ही बघितलं ना तुमच्या डोळ्यानं. तिथे घर आहे तर तिथे काय. हा बरोबर. लांब लांब घर आहेत काय. आणि ते रात्रीच्या एखाद्या लग्नीला बाहेर यायचं म्हणजे असं असं करते ते. भीती वाटते मग काय अंदाज बाहेर पडायला. अहो बिटके आहे गहू आहे. हा काय करायचं? ते बिबट्याचा वगैरे तुम्हाला काय त्रास होतोय काय? अहो येते सुद्धा जनावर जाहिली करतं. हा माणसाला सुद्धा जाहिली करतं. म्हणजे आज चालू करताय. बरं तुमच्या इथं असं काय तुमचं जनावर वगैरे नेलं किंवा काय त्यानं पकडलं मारलं काय? ते गेल्या वर्षी कुणाला काय मारलं? एक गाय 2 गाया मारल्या होत्या. 2 गाय मारल्या आणि शेरडे 2 मारल्या होत्या. हा ते सरकार फारीर खात्यानं त्याचा परिणाम केला. हा फारीर खात्याने येऊन परिणाम केला. गवं येऊन तुमची पिकाची नासधूस करतात, नुकसान करतात. काय काय ठेवीच नाही. हे नाही. पण हे गवं नेमकं कुणीकडे नेते असं आहे का तुमच्या? ते साहेब एका गावात नेते तिथे. असं आहे काय? आज इथं आलं. हा तिथनं खाणं जाणं उद्या त्या तुमच्या मसाईच्या पाठावरून खाली उतारते. मसाई पाटावरून वाटायचे ना. आणि ती मधनं शॅम्पीतनं खाली. होय काय? वरवाडीतनं खाली. वरेवाडीनं खाली येते. ती तिथनं खायची इकडे मुरसुंडी द्यायची. परत तिथनं उतारलं की सरळ इथनं जायचं साळशीकडे सोनावड्याकडे पण उतारते. बरोबर. आणि बिबट्या पण आहे तिथं. बिबट्या पण आहे. बिबट्याने म्हणजे आता रानात जायला भ्या वाटते. दिवसाच पण भीती वाटते. काय वांडलं काय वाकून जायचं पुढे काय आलं दिसत नाही. हा जाळवण म्हणजे अशीच 1 मिनिट अशीच जाळवंडात वाटाय काय वरती एवढी तरी जात पाताळ हे जवळ कुठली असं वाकून जायला एवढं. आता आहे तसे दाखवत आहे मला. म्हणजे काय या की वर तुम्ही आणि खाली होते. आता वर वाट बघाय कशी होती त्यात जनावर कसं चालतंय बघायचं. हा चला तुम्ही पुढे चला. तुम्ही पुढे जा. ही जनावर चालायची कशी आणि
तसंच काय आहे पाडला असले की कंबारडं मोड ही आता हा निसटा दगड आहे, ह्याच्यावरनं जर पाय निसटला आंब्या लागे माणूस माणूस सपलाच म्हणायचा, किंवा जनावर सुद्धा पाय निसटला मोडलं ते मोडलाच म्हणायचा त्याला. हे बघा, इथून इथली लोक जनावर वर सोडतात. काय त्याने दहावीकडे खाली काय लागणार आ अजून खाली आमच्याकडे खालीकडे वैरण तरी आहे का वैरण नाहीत काय? वैरण नाही आणि ते आता आता वाळकं खाईत नाही वाळकं का खात नाहीत बरं? अहो तर एकदा ते ओलं दाखला शिकवलेली तर मग खाईत नाही एकदा वल्ल्याची चटक लागली किंवा सवय लागली. काय याचं आता तुम्ही का रस्ता काय आहे कोण टाकायला का कसं चढताय हो? ते बघा घ्या आणि तुम्ही त्या काठी कशी घेताय काय करा हा हा हा. आता या मी मामांच्या मागणं चाललोय. ही जनावरांची वाट आहे बघा, आस्ते आस्ते चालायला लागते. मोठमोठाली दगड वाटत आहेत. हाय काय कसं चालायचं होय की. आणि या खास काळ्यातनं सुद्धा जनावरांना चालणं सुद्धा मुश्किल आहे, पाय ठेवणं त्यांना. खाली खातं मिळते सरकार वाटका जंगल खात्यानं करायचं नाही, हे मरायचं काम आहे. आणि हे शेवाळ्यात दगड बरंच. अहो तुम्हाला सांगतो काय पाय ठरत नाही हा, पाय निसटण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे बघा हा, कमीत कमी ते वर थापल्याला 2 तास लागते वर जायला काय? काय त्याला ते चालायला दिसत काय हा, माझा आता पाय निष्ठत होता म्हणून तुम्हाला म्हणजे आपलं जवळच माहिती द्यायला जावं बोलत. काय म्हणला सा? डोंगर भागाला पैसा नाही हा आणि भाताचे ह्याशिवाय काही नाही लागला पण हा, आणि औंधा तरवड बुडली. तर बुडील म्हणजे? मे महिन्यातच पाऊस सुटला हा हा, आणि भाता माणसाने किट दिलं तर जाम सुटला ते पाणी झालं वाटलं नाही हा हा. आणि कुणी दिलं भात मी पाऊस लवकर चालू झाल्यामुळं रानं तुंबलीत पाण्यानं. तुमली तरी उगावली नाही हा, उगावलं नाही किंवा पेरायला सुद्धा भेटलं नाही. काय पेरणीच राहिली काय. हा, नाही ह्या वर्षी नुकसान पावसामुळे असं झालंय की पेरण्यास बऱ्याचशा लोकांच्या झाल्या नाहीत. आता आमच्या इकडे सुद्धा बरेचसं कणी असंच झालंय. पाऊस आला कोट तरी आणला नाही जाऊन हाय की रेन कुठं आहे बॅग? होय ना तर दिवसभर सुटला मग आणि मग गाडी गाडी आहे खाली लागल्या तुमच्या घराजवळ. आता ह्याच वाटलं खाली आला भाई. होय, धनगरवाड्यात किती घर आहेत? 30 भर घर आहे काय तुमच्या धनगरवाड्यात? बरं, धनगरवाडा म्हणजे संपूर्ण धनगरच आहेत का? बर. आणि तुमची मेंढर आमची काय नसते का बरं? कोणी त्या पावसाचे पाऊस बघायला की त्या डोंगर बघायला जगत नाही नवीनच नाही? त्या थंडी सोसत नाही. होय काय? हा हा. मग तुम्हाला मेंढर पाळणं सुद्धा अवघड आहे. अहो कशाला ते लाख रुपये 2 लाख रुपये बुडून जाईल. हा हा, हवा सोसत नाही होते गारटा काय? त्याला मरून भरून जाते. आणि गाया असे सुद्धा चांगलं जाम असलं त्या राहणं तर चांगलं हवा जायला लागली त्या सुद्धा पाक उठतच नाही सगळं. हा हा, गाय सुद्धा या ठिकाणी टिकत नाही त्या वातावरणात. शेळ्या मेंढर शेळ्या मग हायदातून शेळ्या आहेत काय? हायदा हा, मेंढर जमत नाही. मेंढरांचे पाऊस सोसत नाही, पाऊस सोसत नाही, गाठा सोसत नाही. हायदा सोसत नाही. म्हणजे तुम्ही धनगर असून सुद्धा मेंढपाळ असून सुद्धा ही करत नाही इथल्या वातावरणामुळे. मेंढ्या कशा पाळायचं हा जगत नाही पाळायचं कशा. हा, जगत नाही. आता हे वरचा डोंगर भाग कुठला म्हणायचा? चला चला. आता इथून तुमच्या आपल्या पन्हाळ्यापासून हा, ते पन्हाळ्यापासून ते पाऊण खिंडी पातळ ते वर माळ झाले सगळं. होय काय? आपण पाऊण खिंडीची माणसं येतात का हम्म. तो हे सगळा वर पतंग. होय काय? आता पाऊस चालू झालाय, पाऊस वाढायला लागलाय आणि या ठिकाणचं वातावरण तुम्ही बघू शकताय. धुकं मोठ्या प्रमाणात पडलंय.
आणि हे बघा जो धूर दिसतोय आपल्याला ते कुठलं गाव म्हणायचं? सोनवडे बांबडे कारखाना. हा, मसाई पठारापासून सुद्धा पुढं ही डोंगर रांग आहे. तिकडं मी आलोय आणि इथं आता पाऊस पडायला चालू झालाय. न इथं किती घर आहेत तरी? किती? 27. इथे आणि खालती धरून का? खाली किती घर आहे? खाली किती आहे? बर. विसाच्या आसपास. बर, तुमचं नाव सांगा की दादा. आमचं नाव सिद्धू रामचंद्र खोंदल. बर, तुम्ही आता काय करताय? शेती किंवा? आम्ही शेती करतोय आणि आपला उदरनिर्वाह म्हणून हमालीला जातो. हमालीला कोल्हापूरला मार्केट आहे. इथं आता शेती वगैरे तुम्ही करताय. शेतीत कसं, शेती कशी करताय किंवा काय? आता शेती म्हणजे कसं भात शेती, नाचणा, भुईमुंग अशीच शेती आम्ही करतोय. बर. वर्षाचे म्हणजे पावसावर अवलंबून असणारी इथली शेती. हा, काय कुणाचं पाणी आहे ते ऊस ताटकन आहे. कोण ऊस पण लावला आता काय काय लोकांना? लावलाय की ऊस पण लावलाय. बर. जिथं पाणी आहे ते ऊस बी लावलाय. तुमच्या आता शेतात काय आहे? आमच्या आहे की भात आहे, ऊस आहे, भुईमुंग आहे, नाचणा आहे. नाचणा पण करताय. किती शेती आहे तुमची? शेती मग आमची आता सगळ्या भावांची मिळून 10-12 एकर. तुम्हाला शेती भरपूर आहे. बर. आणि मग हमालीला जायचं म्हणल्यावर किती वाजता जात आहे किंवा काय? आता हमालीला कसं सकाळचं जायला लागते. पूर्वी 8-8 दिवस राहायचो आम्ही. आता कसं का बरं? गाड्यांचा उदरनिर्माण असायचा आम्हाला. येण्या जाण्याची सोय नसायची. हा, त्याच्यामुळं प्रॉब्लेम असायचा. आता कसं गाड्या मोटरसायकल झाल्यामुळं जाऊन येऊन करतात काही. म्हणजे आता रस्ता तुम्हाला गाडी नाही येण्या. हा, पहिले रस्ता वगैरे काही नव्हती. हा, आता रस्ता झाल्यामुळं पोरांनी गाड्या घेतल्या. गाड्या घेऊन आपली रोज घरात जाऊन येऊन डबा घेऊन जाऊन जेवून हे घरचं होतंय बी. म्हणजे घरचं जेवून आपलं नोकरी बी होती. असावेसवर पहिले कसं राहायला लागत, तिथे जेवण करायला लागत. हा, मी मार्केट किंवा कोल्हापुरात राहत होता. राहायचं. हा, मग ते आता ते सगळं बंद झालं. आता ते लोक या लागले घरात. हा, या जायला गाडीच त्यांचा चालू झाला. हा, एक दोघं जायत असतील. होय, दोघं जात्यात. त्यात असं करणारी बी आहे. कोण आम्ही आता ज्याला गाडी येत नाही त्याला आम्ही 4-4 दिवस 8-8 दिवस राहतो. पण विशाळगडला इथनं माणसं जाणारी बी. कुठून जातात? कशी काय? इथनच जाते. अशी इथून जातात काय? हीच वाट काय? घरावर शिवाजी महाराजांचं हे लावलंय. आम्हाला शिवाजी महाराजांचा आदरच आहे. आम्हाला ह्या जाणता राजा आणि ह्या रोडनं शिवाजी महाराज गेलेले आहेत पूर्वी. हा, बरोबर. म्हणून हे आम्हाला त्यांचा आदर आहे. जगदंबा, असं ते जय शिवराय. आम्हाला आज जरी घरात बघितलं सा हा, तरी आमच्या फोटो तुम्हाला शिवाजी महाराजांचाच दिसणार. बरोबर. त्यांचा आदरच आहे. आदर, बरोबर. आम्ही पूर्वी बसणं तुम्हाला सांगतो. आम्हाला इकडे शिवाजी महाराजांच्या कालकीर्ती बसणं इकडे गेलेले आहेत. ते आम्हाला इतिहास आहे. इतिहास म्हणजे हायच. आणि परत आम्हाला त्यांचा आदर जपणं गरजेचं आहे. आणि तिने आम्हाला जगविलंच म्हणायचं. होय, अगदी बरोबर. हा, बरोबर. हे बघा आतमध्ये पण आमच्या शिवाजी महाराजांचा फोटो दिसणार तुम्हाला. अगदी समोर. बाहेर जरी असले तरी पण शिवाजी महाराजांचा आतमध्ये फोटो असणारच आमचा. हा, अगदी बरोबर. पाहिजे. आमचं हेच आहे. हा, आम्हाला शिवाजी महाराजांनी पूर्वी वाचविलेलं आहे. त्यांचा आम्ही आदर नाही करायचं तर मग काय करायचं? आमच्या जीवनात काय राहिलं? जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवबासारखे. आम्हाला ह्यांचा आदर दांडगा आहे. ह्यांची पुण्य आहे म्हणून आम्ही इथं आहे आज. बरोबर. नाहीतर काय आम्हाला होतं? शिवाजी महाराज देव अवतारी आले म्हणून आम्ही जगलो. ही जनता जगली तरी. होय होय. काय होतं पहिलं? तर आता हे अंगात घातलंय ते पोशाख कोंबड्याच आहे. बरं, हे तुम्ही विकत घेतलाय का बनवलाय? हे नाही, विकत घेतलेलं आहे. होय. हे कसं मेंढक्या धनगर जे आहेत, मेंढ्या पाळणार, बर,
मेंढरं जी पाळणारे आहेत हम्म, तीच बनवतात. त्यासनी विणं करीत त्याच्याकडे विण्याचं हे आहे, हम्म. साचे आहेत म्हणजे असं ती बनवतात, आम्ही नाही. बरं हातूप इथपर्यंत असते का असं? होय, इथपर्यंतच हातो बघ. हम्म, कारण का आम्हाला रोप पाण्याला ह्याला त्याला पावसाचं चांगलं ह्याला उपदार आहे असं. उपदार. तर आणखी काय फायदा आहे तरी हे जावं घोंगड्याचा? म्हणजे कसं आम्हाला हे घोंगडं असलं का नाही, हम्म. बाकी काय नसलं तरी चालतंय. हम्म, आम्हाला हातरून पांघरून नसलं तरी चालतंय. फक्त एक घोंगडं आणि हे असलं का नाही, खालवर गाठलं की गडी झोपला. झोपला काय? या थंडी पाण्यातनं पण त्याला उप आहे. हम्म, आता कसं नतुलबी झालंय, शूटर झालंय, काय काय वाटेल ते झालंय. हम्म. पण ते आमचं हे शूटर म्हणजे हे ऐकत नाही. बरोबर बरोबर. हे आमच्यासाठी चांगलं आहे. चांगलं आहे. आहे का नाही? बेस्ट. म्हणजे दुसऱ्यासाठी आता नवीन पिढीला कसं ते त्याची आवड नाही, हम्म. पण आम्हाला ही जी आवड आहे मान आहे, इमान आहे ते अशी. आणि आपल्या हे जे आहे आपल्या जातीगोत्याच्या हा, आपल्या परंपरा. बकऱ्याच्या लोकरीच आहे, हा. म्हणून आदर न घालायचं. समाजाचं एक हे होय. प्रतीक. हाय, आदर आहे आम्हाला. बरोबर, पाहिजेच. ज्याचं त्याला प्रत्येकाला हे अभिमान हाय. आहे. जरा फिरून दाखवा बघूया, हा? फिरून दाखवा बघूया. आपल्या शर्टासारखंच आहे. होय होय, ही बनवलं तसं त्याला हा. चांगलं. दादा, मला या ठिकाणी आता ही होळी रचण्याची पद्धत जी आहे ती मला या ठिकाणी वेगळी दिसली. मी पहिल्यांदाच पाहतोय अशा पद्धतीची रचना. वरती एकदम निमुळते टोकदार केले आणि खाली असं गोल आकाराचं घुमाटासारखं आहे. तर हे नेमकं काय, कशी पद्धत आहे काय? हे पावसाळ्यासाठी आम्ही ते घुमट करायला लागते आम्हाला. पावसाळ्यासाठी? पावसाळ्यात त्याच्यात पाणी जात नाही. पाणी जाऊ नये म्हणून? होय. बर. आता कसं पावसाळ्याचं पाणी जाऊ नये म्हणून असं घुमट केलेलं असतं. आणि आमच्यात ह्याच्यात पण तज्ञ असतात तीच रचतात. ती सगळे सरास कोण रचत नाही. मग कुणाला पण जमत नाही ते? कुणाला बी जमत नाही. आमच्यात जे त्याच्यात तज्ञ आहेत त्यालाच येते. बर. असं आहे. बरं, याला काय म्हणतात तुमच्या भाषेत? काय आमच्या भाषेत गवत रचलेली उट्टी म्हणायची. उट्टी आम्हाला आमच्या इकडे ती उट्टी म्हणून एक त्याचं नाव आहे. हा, उट्टी रचने म्हणतात का? गवत रचने म्हणजे उट्टी टाईपवर रचने असं म्हणून तिचं नाव आहे, उट्टी. हा. आता काही ठिकाणी आमच्या इकडे कसं होळी बडी असं म्हणते. बडमी अशी लांबडी रचने हा. तुमच्या इकडे. आणि खाली काय तर लाकडं पण टाकलेलं दिसते. आता ते माच बीज घालून का नाही, हा, माच. ती उंची करून त्याच्यावर ते. बरं, ते माच कशासाठी करतात बरं? आता खालनं कसं वल लागू नाही हम्म. किंवा उकीर काढतात हे आपलं उंदीर. हा, उंदीर. त्यासाठी ते माच घालायचं असतो. उंदीर घुस माझं हे घुस लागू नये म्हणून. घुसू लागू नाही म्हणून ते माच घालायचं असतो. त्याच्यावर ते असं गावात रचायचं असतं. रचायचं. आणि मध्ये एक असं लाकूड रवायला लागते. हो, बघाय ते. उभं ते आता मध्ये काय तर पाईप सारखं दिसतंय मला. ते पाईपच रवली हा. लाकडं बी रवणारी आहे. लाकडं पण राहणार आहे. ही सिस्टीम जरा मला भारी वाटली, मस्त. होय, ते आहे त्याचं. ते आता अख्खा पावसाळ्याला आता त्याच्यात पाणी गेलेलं नाही. हाय तसं करकरीत गावात निघते वाळक फड. जसं 90च्या 90 आहे तसं. हा. अजिबात भिजलेलं मिळणार नाही. फक्त बोचा जरा भिजल्यासारखा दिसणार तो. हा. त्याचा बोचा बाहेर भाग असल्या. हा, थोडाफार वरचा बाहेर वेगळी दिसतोय. ते वरचा कप्पा हे भिजतच राहणार काय, कारण का ते पाणी आत सोडत नाही. सोडत नाही. असं आहे. वैरण कशी काढायची मग तिची? आता खायच्या साईडनं कसं तूट लावायची, त्याला आडवी पेंडी लावलेली असते. ती एक पेंडी ओढली की दुसरी पेंडी त्याच्याकडे जी ओढायची. अशी ती ओढत 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 तूट लावीत जायचं काय? होय. मग ती येते भसा असा एका साईडनं असं तूट लावीत गेले की ती येते. होय, बरोबर. म्हणजे व्यवस्थित जर चल की व्यवस्थित काढायला पण येते. पण त्या पद्धतीने आपण काढत जायचं, म्हणजे बाबा खराब होऊ नये, काय होऊ नये म्हणून ते काय. बरोबर. बरं दादा, हे गाडा तुमच्या दारात दिसतोय, या गाड्याबद्दल जरा काय तर मला माहिती सांगायची. अहो, गाडा म्हणजे काय, ह्यो गाडा आता ज्याला म्हणजे डोक्यावर वजन लांबणं जास्त आणण्यापेक्षा त्या गाड्या टाकलं, की डांबर रस्त्याला धरलं, पुढं असं हँडल की पुढं दांड्या धरल्या म्हणलं की घुळघुळ येत ते. हिला जनावरांनी ओढायचं का? जनावर नाही, हे माणसासाठी आहे. बर. जनावराचा वेगळा आहे. म्हणजे हे माणसाने ओढायचं? होय, हे माणसाने ओढायचा. असा हा, असा ओढला का नाही
की गुळगुळा येतोय डांबरीवरनं. मग ह्यो माणसांच्यासाठी केलेला आहे म्हणा. हे खास माणसांच्यासाठी केलेला आहे किंवा गाडी मोटरसायकल असतात का नाही त्याच्यासाठी केलेला आहे. हा हा म्हणजे मोटरसायकलीला पण आपण जोडू शकतोय. हाय सिस्टम मोटरसायकलीला पण जोडायला इथं मध्ये हे आहे त्याला. हा मध्ये काय तर दिसते मला. होय. आता हे साईडला फक्त आता तुम्ही नवीन चिवकाठी लावलेली आहे. हे आता हातात कसं धरा. आम्हाला गाडी आता गाडी नाही नको म्हणजे नाही तर इथं त्याला असा नट टाकला गाडीच्या पाठीमागे तिथं अंगल जोडला की ते नट टाकला की ती गाडीच्या पाठीमागनं येऊ शकते वजन आणू शकते. हा म्हणजे डोक्यानं आणायचं काम नाही. होय डोक्यावर आणायची काही गरज नाही. असं बी होतंय. म्हणजे तुमचा ताप कमी झाला तेवढा. होय डोक्याचा ताप कमी होतोय मग. हा किंवा बैलगाडी नसली तरी चालतंय. होय बैलगाडी जरी पावसाळ्याची आता बैल कसे तळावत्यात काय होते ही बैलगाडीला पर्याय म्हणायचा आहे छोटासा. हे छोटासा पर्याय म्हणून हे केलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे सुधारणा व्हायला लागलेली आहे त्याचं प्रतीक बनायचं चिन्ह बनायचे गाडा. सुधारण्याचं म्हणजे कसं आता नवीन सुविधावरनं मुलं बाळ आता ते हुशार होऊन ही काहीतरी करू लागले. हा म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी खेडेगावात पण येऊ लागले. काय करावं लागला साहेब? नांगर धरलाय काय? हे छोटा नांगर दिसतोय मला. काय करायचं? हा भर घालायचं चालू आहे काय? हा हा ते मावशी काय करायला लागलेत सर? युरिया गोळी काय मिक्स. मग तुम्ही शाळेला कितवीला? मग तुमचं शिक्षण किती झालंय? ITI म्हणजे कुठं? कळंबा ITI सरकारी. आणि मागचा बंधुराज मग 12वीला कुठं आहे? देवाळ्याला. मग आता देवाळ्याला कॉलेजला आहे बरोबर. मग कसं जाता येत आहे काय? आता इथनं कसं जात आहे म्हटला? कुठल्या गाडीला हात करायचा? मी कोण येणार जाणार असते त्यांना हात करायचा. बर बर. पिशवीतनं इष्टी कुणीड जाते म्हणायचं? कोल्हापूर जाते. हा म्हणजे नावलीवर उतरायचं. हा हा आणि बरं परत यायचं झालं तर मग बांबोड्यात यायचंय. बरं बांबोड्यातनं वडाप कुठंपर्यंत भेटते तुम्हाला? पिशवी. आणि पिशवीतनं वर यायचं म्हटलं आता पिशवीतनं किती किलोमीटर आहे? म्हणजे तुमचं आता टप्प किती झालं म्हणायचं तरी आता मला सांगा. एवढ्या देवाळ किती किलोमीटर पडतंय तुम्हाला? हा 15-20 किलोमीटर तुम्हाला शिक्षणासाठी रोज जावं लागते. आता तुमचं कॉलेज किती वाजता असते तरी साधारण? 7 ते 11. आणि तुम्ही मग घरातनं कितीला बाहेर पडताय? 6:15 बाहेर पडताय. मग तिथं तुम्ही 7ला पोहोचताय का 8-9 वाजतात काय? 7:30ला पोहोचताय. आणि तिथनं कॉलेज सुटल्यानंतर घरात यायला किती वाजतात? 1-1:30 वाजता. 2-3 टप्प करत यायचं. मग याय जायला किती वेळ जातोय तरी तुमचा? 1 तास 1.5 तास 2 तास जातोय ना. मग ते आता घरातली कामं येऊन करायचं असेल. आणि अभ्यास कधी करताय काय? बरं इथं लाईटीची सोय आहे तुम्हाला? लाईट आहे. पाणी नसते तुम्हाला इथं मावशी? हां बर. हां हां मी आता बघितलं इथं चावीला भरपूर पाणी येतं. हां पूर्ण कडक ऊन पडते का नाही म्हणजे उन्हाळा होते. हां हां एप्रिल मेच्या दरम्यान पाणी कमी. मग आता तुझ्या बरोबर कोण आहे आणखी कॉलेजला? किती जण आहे तुम्ही? एकटाच जातोय? मग तुला जोडीदार कोण नाही? हां
मग तुझ्या बरोबर नाही आहेत करते. मी एकटं जायचं कसं करतोयस तू रोज? हा आता सकाळचं काय, आता अंधार वगैरे पण असतोय बऱ्याच वेळा. आता ही आडवाट तुमची बऱ्याच वेळा असते. दररोजची वाट आहे त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही. म्हणजे भीती नाही आहे. हा आता तुम्ही धनगर समाजापैकी बरोबर, तुम्ही पण आता हळूहळू शिकायला लागलाय. बरं तुम्ही कुठला ट्रेड घेतला किंवा काय? फिटर बऱ्यापैकी आहे. फिटर म्हणजे MIDC मध्ये डिमांड आहे त्याला मागे. आता पुढं अजून काय करायचं आहे काय भविष्यात? मग तुम्ही दोघं भाऊ काय? बरं वडील काय करते? हमालीला जाते. हमालांची मुलं बऱ्यापैकी आता शिकलेली दिसतात ह्या भागात, बरोबर ना? हा होय की ना. या जायलाच मार्ग नाही म्हटल्यानंतर शाळेला जाणार कुठं? तुम्ही आता कसं मला देवाळ्याला जाताय म्हणलाय बरोबर. देवाळ्याला जायचं म्हणलं इथून कुठं पिशवी बांबोड, मग देवाळा आता थोडीफार गाड्या येता जाताना भेटतात तुम्हाला, ST भेटतात, त्यामुळे तुम्ही येऊन जाऊन थोडंफार करू शकताय. पण 15-20 किलोमीटर शाळेसाठी जायचं म्हणल्यावर हे अवघडच आहे तसं. हां हां शाळेसाठी इथं 4थी पर्यंतच आहे. हां 4थी पासून खोतवाडीत जायला लागते 7वी पर्यंत. 7वी पर्यंत. तिथनं पिशवीत 10वी पर्यंत. 10वी. तिथनं पुढे मग बांबोडे किंवा देवाळे बांबोडे कॉलेजला. आणि ही आता वाहतूक आहे म्हणून जरा आम्हाला ते गाड्या गावतात. हा गा तिकडची वाहतूक आहे तेच म्हटलं मी. तर पिशवीनं चालत यायला चालेल. दापलत घराकडे यायचं. हा अवघड आहे. बरं दादा तुमचं काम चालू दे. हा आणि टोपली पण आहे. टोपला अजून काय फोडलेलं नाही वाटतं मावशी? हे अजून भरलेलं आहे तसं. हे काय म्हणायचं? हे काय टोपलं किंवा काय म्हणताय? टोपलंच म्हणताय ना. आता मी या ठिकाणी एक वेगळा नवीनच प्रकार बघितला. फळी रस्ते फळी, हा गवत रस्ते आहेत ते. तो एक मी वेगळा प्रकार बघितला या ठिकाणी. आणि आता हे टोपल्याचा प्रकार सुद्धा मी वेगळा बघतोय, म्हणजे हे गोल आकाराचं. आता काही ठिकाणी आता पुढच्या सोप्यात आहे बघा तुमचं तेवढं छोटस, पण हे आता तसं नाही आहे. हे अगदीशय मोठं आहे. हे तुम्ही बनवून घेतलं सा कोरव्याकडनं? मस्त बांधलंय त्याला. आता मला या घरात आल्यानंतर शहरातनी बरीच लोक मॅट टाकतात मॅट. तर या ठिकाणी या लोकांनी असं आपलं हे असतंय गोंगड, याला काय म्हणतात दादा? काय? काचोळा ना. हे काचोळा अशा पद्धतीने पायपुसणीसाठी टाकलेला आहे. हा हे घराला झिरमळ लावल्यात वाटतं. पोरांनी लग्नात हा लग्नात लग्नात लावलेल्या. खेडेगावात लग्नांचे धामधूम काय वेगळेच असते ना. आता या धनगरवाडा या ठिकाणी मी आलोय आणि या ठिकाणी 1ली ते 2री आणि 3री ते 4थीचे असे वर्ग मला दिसत आहेत. ही छोटीशी शाळा आहे, पण आता सध्या बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे. पण 4थी नंतर 7वी पर्यंत शिक्षण त्यांना खोतवाडी या गावामध्ये घ्यावं लागतंय. हा धनगरवाडा म्हणून गाव आहे आणि या ठिकाणी थोडीच घरं आहेत. काही ठिकाणं म्हणजे मला सांगायचं म्हणजे या ठिकाणी काही थोडी घरं इथं, काही ठिकाणी अगदीच लांबवर अशा पद्धतीचे या ठिकाणी घरे थोड्या अंतरावर आहेत. एकाच ठिकाणी इथं लोक राहत नाहीत. आता मी या गावामध्ये आलोय. छोटं छप्पर दिसतंय, कुडाचं घर आहे. आता छोटासा रस्ता आहे पण झालेला. अलीकडच्या काळात या धनगरवाड्यावर पण आता थोडीफार सोयी सुविधा पोचलेल्या आहेत. आता इथली बरीचशी लोक हमालीला जातात असं समजलं.
कोल्हापूरला. त्यांनी हमाली शेती अशी करून आता इथल्या बऱ्याच लोकांनी स्वतः अशी सिमेंटची चांगली बऱ्यापैकी पक्की घरं बांधली ती. मग धनगर समाजाने सुद्धा आता प्रगती या ठिकाणी केलेली दिसून येते. काही ठराविक घरं सोडली तर बऱ्यापैकी सुधारणा झालेली मला या ठिकाणी दिसून येते. आता हे एक ठिकाणी घर आहे छोटस. या ठिकाणी चिव्याची बेटे सुद्धा आहेत. आता या ठिकाणी आंब्याची फणसाची झाडं सुद्धा भरपूर आहेत. आता या ठिकाणी टीव्ही मनोरंजनाचं साधन सुद्धा लाईट किंवा रस्ता या ठिकाणी उपलब्ध झाले. त्यामुळे या ठिकाणी घराघरात असं डिश टीव्ही किंवा आपलं जे टीव्हीला जे चॅनेल दिसतात ते आता या अशा प्रकारची सुविधा या धनगरवाड्यामध्ये सुद्धा पोचलेली आहे. मी आता एका घरात चाललोय. बघा इथले लोक आहेत का. अंगण खूप मोठं आहे पण चिखल आहे भरपूर. आता यांनी सुद्धा चांगलं पक्क घर बांधलंय. आता या घरावर सुद्धा डिश टीव्ही आहे. देदे आहे का कोण घरात. आता दरवाजावर मोर काढलेला आहे. आता ह्याच्यावर सुद्धा बारीक नक्षीकाम केलेलं आहे. आता इथं महालक्ष्मीचं रेखीव काम केलेलं आहे. वरती पोपट या ठिकाणी काढलेलं आहे. खाली परत फुलासारखं काहीतरी काढलेलं आहे. मग तुमचं मालक काय करतात म्हणायचं. शेती का. शेतीच. आणि नोकरीला वगैरे कुठं जाते. फक्त शेतीच. आणि बरं तुम्ही मेंढ्या वगैरे असं काय पाळताय काय तुम्ही. नाही. आणि जनावरे किती आहेत तरी. 5-6. बर. मग आता रोजचं आता काय मग नोकरीला वगैरे पण जात नाही म्हटलं ना. मग खर्च कसं चालतं काय. दूध किती दूध असते तुमचं. 50 लिटर जाते. म्हणजे आता कमी झालं असेल तरी पण 50. मग आणि दूध काढून काय करताय ते कुठं घालताय किंवा काय विकताय. इथं म्हणजे दुधाचं गाडी येते दूध संघाची रोज सकाळ संध्याकाळ. रोज सकाळ संध्याकाळ. मग त्याच्यावर तुमचं चालतंय. बाकी मग शेती किती आहे तुमची काय तरी. 1-1.5-2 एकर. मग तुम्ही घरी काय करताय का नुसतं घरकाम. शेतात जाता. हा नाही इतर वेळेला इथनं पाठी. हा शेतात वगैरे करता. तर मंडळी मी आता या धनगरवाडा या गावात आलोय. आणि इकडची रस्ता किंवा मार्ग आहे तो कशा पद्धतीचा आहे हा मी तुम्हाला जाता जाता दाखवण्याचा प्रयत्न करतो. डांबरी रस्ता आहे पण आता बऱ्याच वर्षापूर्वीचा असावा. काही ठिकाणी खराब होत आलाय पण रस्ता आहे. येण्या जाण्यासाठी मार्ग आहे. आणि या ठिकाणी काही महिला शेतात काम करतेला दिसत आहे. अतिशय निसर्गरम्य परिसर आहे या ठिकाणचा. हिरवागार परिसर. डोंगराळ भाग आहे. आणि इथून खाली हा धनगरवाडा ही धनगर वस्ती आहे. आता या ठिकाणी मावशी आहेत त्यांना आपण भेटूया. या ठिकाणी भाताची शेती आहे. भाता जवळपास गुडघ्या एवढं वाढलंय. आणि या ठिकाणी अशी गवत कापलंय वाटावर. पायवाट आहे. मावशी काय चाललंय भांगलन. एकट्याच दिसतात शेतात. म्हणजे दोघीच आहे. बाकीची माणसं कुठं आहेत काय घरातली. मालक वारले.
आता शेती तुमची स्वतःची करताय का आणि कोणाची? स्वतःची शेती करताय. बरं तुमची मुलं कितवीला आहेत काय? एक नंबरची 9वीला आहे, बर 2 नंबरची 7वीला आहे आणि शेवट मुलगा 5वीला आहे. म्हणजे 2 मुली 1 मुलगा. मग शाळेला आता जातात. मग आता थोरली मुलगी शाळेला कुठे जाते म्हणायचं? कुंभारवाडीला आहे. कुंभारवाडी म्हणजे पुढे साधारण किती किलोमीटर येत आहे तरी? रंजगा, कुंभारवाडी किती किलोमीटर आहे? 4-5 किलोमीटर आहे. बरं आता 4-5 किलोमीटर जायचं म्हटल्यानंतर कशा जातात? चालत? चालतच. चालत म्हणजे तास 1.25 तास तरी अंतर आहे. बरोबर. आणि परत संध्याकाळी येताना पण तसंच 5:30ला सुटली म्हणजे 6 वाजता घरात येते. 6 वाजता घरात संध्याकाळचं. आणि मग त्यांच्यावर आणखी मुलं असतील की मुली? किती मुली आहेत त्यांच्यावर? आहे 10-12 जण आहे त्याच्यात. तुमच्या इथल्या वस्तीतले 10-12 होय. 10-12 मुलं आहेत. मग शिक्षण आणि बरं तिथून पुढचं शिक्षण घ्यायचं म्हटल्यानंतर कसं? 9वी 8वी ते 10वी कुंभारवाडी आहे हां आणि 1ली ते 7वी इथं वाडीत आहे आमच्या तुमची खोतवाडी. कोतवाडी. बर. आणि समजा कॉलेजचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तर? बांबोडे सरोड. बांबोडे सरोड. होय. मग बांबोडी इथनं किती किलोमीटर आहे तरी तुमचा अंदाज? बांबोडे किती किलोमीटर आहे हो? भरपूर लांब आहे तरी. भरपूर लांब आहे. मग त्याला एकटी मुलगी तर काय जाऊ शकत नाही बरोबर? नाही जाऊ शकत नाही. 1-2-3 मुली तर किमान असल्या. 3 मुली असतील म्हणजे चालतंय. हा. आणि मुलगी असल्यामुळं कसं सिक्युरिटी पण पाहिजे ना. होय. मग चालत जाणं पण अवघड होतंय. अवघड आहे ना. आता समजा तुम्ही कॉलेजला नाही घातलं तर काय घरीच बसून ना? मग घरीच की. तशी तर 12वी पर्यंत शिकवते तिथे नाही. हा 12वी पर्यंत शिकवते. 12वी पर्यंत शिकवत आहे. बर. मग आता तुम्ही आता शेतीबरोबर आणखी काय करताय? काय आता जनावर आहेत. किती आहेत तरी? 3 आहेत. गाई. मग आता काय दूध वगैरे देत आहे? आहेत की. बर. 9व्या महिन्यात आहे. हा. एकीला 7 लिटर दूध देते. 14 लिटर दिवसाला दूध आहे. बर आणि एक पाडी आहे. बर. मग आता ते दूध डेअरी तुमच्या गावात येते? आई वाडीत आहे, पुढच्या वाडीत आहे आमच्या. हा. मग तिथं जाऊन घालताय काय? तिथं घालतो होय. मग ते दुधा म्हणजे किटलीतनं का कशातनं? किटलीतनंच की. हा हा. 10 लिटरची 15 लिटरची किटली असते त्यातनं ती जायचं. बरं डेअरी किती वाजता येते तुमच्या इथं गावात? 7 वाजता येते. 6 वाजता गेलं काढाय का बसलं तर चालतंय. 7 वाजता येते. म्हणजे संध्याकाळची का सकाळची? संध्याकाळची येते 7 वाजता. सकाळची मी 7 वाजता येते. 7 वाजता. होय. मग मी इथनं किती वेळ चालत जायला लागते दूध घेऊन? अर्धा तास लागतो. अर्धा तास चालत जायला लागते. होय. मग तुमच्या गावात दूध डेअरी नाही? म्हणजे पुढच्या वाडीत आहे की. हा वाडी म्हणजे तुमच्या धनगर वाड्यात नाही? ही धनगरवाड्यात नाही. धनगरवाड्याची आमच्या वाडीत जातात पुढे. हा. वाडीत जातात. बरोबर बरोबर. मग आता तुमचं रोजचं आता घरचा खर्च वगैरे कसं चालतंय? आता ढोरांच्या काय दुधावर चालतंय ते. दुधावर? होय. बाकी काय नाही? शाळेची जातो खर्च हा. दुधावर चालू. मग आता यांचं शिक्षणाचा खर्च वगैरे कसं भागवत आहे तुमचा रोजचा? मग आता काय पर्याय नाही. तसंच मग शाळा तरी शिकवायला पाहिजे नाही मुलीसनी. बरोबर की. मग काय करायचं, या दुधावरच हे करायचं. हम्म. 11 महिने झाले मिस्टर येऊन. वारले काय? होय. बरं मालक काय करतो ते म्हणजे? ट्रान्सपोर्टला होतात. म्हणजे ट्रक वगैरे असं? हा ट्रान्सपोर्टला कामं होतात. हा हा. होय. मग आता सगळा भार तुमच्या अंगावाला होय. आणि तुम्ही ते आता करायला लागलाय ना? होय. नाही बसून पण काय करणार शेवटी? काय बसून इथं आमच्या इथं रोजगार नाही. हा. मग आता शेती आपली शेती ढोरं सांभाळायची, जनावरं हे करायची तेवढंच. मग रोजगार करायचं म्हटल्यावर काय इथं? इथं कुठं असं कोणतरी भांगल्या बुलविल्या असं भातात हा. किंवा उसात. बर. एवढंच. एवढंच? होय. नाहीतर घरी बसणे घरीच. अवघड आहे इथं दिवस काढणं. होय. हा. दिवस लय अवघड आहे तिथे. हा. कमवायला नसल्यामुळे लय अवघड आहे ते. बरोबर की. इथं कमवायला काय मार्गच नाही ना. तर कमवाय असले म्हणजे काय खर्चाचा ताप नसतोय हो. हा. आता सगळं आपल्या अंगावर पडल्यावर खर्च हे होतोयच की. कसं तोंड द्यायचं अवघड होतंय ना. होय. 3 पोरं 3 जनावरं सांभाळायची म्हणजे मुश्किल वाटतंय. उद्याचा दिवस कसा येतोय कसा नाही तसं टेन्शन येतोय नाही. हा. भीती आहेच की मला. की भीती. आणि जर आता समजा तुम्ही आजारी वगैरे घरी पडलं तर काय कसं करताय काय? तसंच हँडल तसंच करायचं. पण इथं दवाखाना वगैरे कुठं आला? पिशवीत जायला लागते. पिशवीत? पिशवीत किंवा बांबुडे. पिशवी म्हणजे खाली आलं ना का? त्या बाजूला पिशवी हा. किंवा बांबुडे. बांबवडे. होय. ही खडतळ मार्ग आहे सगळा इथला. अवघड आहे ते. तरी पण तुम्ही तोंड देताय प्रसंगांना हे महत्वाचं आहे. द्यायलाच पाहिजे नाही. मुलं 3 आहेत म्हटल्यावर हे करायचं पाहिजे.
पाहिजे. हा आता 3 मुलं आल्या तर आता बऱ्यापैकी सोडून आता माझ्या जीवा गेल्यात म्हणजे हे करायचं पाहिजे नाही. होय मुलासनी कसं तर सांभाळायचं पाहिजे. हा बरोबर. हार मानून चालणार नाही. नाहीच की. तुम्हाला आता हे शेवटपर्यंत संघर्ष करत राहिला. कमीत कमी थोरल्या मुलगीला तरी 12वी पर्यंत शिकवायला पाहिजे. 2 नंबरची आली, हा 3 नंबर मुलग्याला तर काहीतरी हे करायचं पाहिजे नाही. होय. अजून लहान आहे. आता मी जवळपास सगळी घरं बघितली की नाही काय तर तुम्हाला सांगतो 10-12 घरं काहीतरी मला दिसली तर जवळपास प्रत्येकाचं जवळपास चांगलंच घर दिसलं. म्हणजे पडकं घर आहे किंवा कुडाचं घर आहे असं काय नाही किंवा साधं खापऱ्यांचं घर. प्रत्येक आता बघून प्रत्येक जण ह्याने बांधले म्हणून दुसरी पण बांधायला लागलेत नाही. हा असं काय तर करून बांधते तेच माणसं आता. पहिल्यासारखं आता काही दिवस राहिलेत काय आता. हा दिवस राहिले पण धनगर समाजातल्या लोकांनी सुद्धा प्रगती केलेली मला या ठिकाणी दिसून आलं. होय होय. तर मंडळी हा आहे धनगरवाडा. तर धनगरवाडा या ठिकाणी 2 वस्ती आहेत अशा की रस्त्याच्या खालच्या बाजूला असलेली ही वस्ती आहे आणि रस्त्याच्या वरती आणि वस्ती आहे. म्हणजे इथं 10-12 घरं वरती थोडी 10-12 घरं अशी मिळून ही वस्ती आहे आणि ही धनगर समाजाची वस्ती आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे धनगर समाज राहतो. पण इथला धनगर हा मुख्य करून शेळी पाळतो, जनावरे पाळतो पण मेंढ्या पाळत नाही. याचं कारण मला या ठिकाणी समजलं ते म्हणजे इथलं वातावरण. इथं प्रचंड प्रमाणात पाऊस आणि या ठिकाणचा गारठा यामुळे शेळ्या मेंढ्या बऱ्याच वेळा दगावण्याचं प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे त्यांना ते परवडत नाही. बऱ्याच वेळा मोठा तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे इथली लोक ते मेंढ्या पाळत नाहीत. आणि ते एक महत्त्वाचं म्हणजे आता इथल्या बऱ्याचशा लोकांना शिक्षणासाठी देवाळे म्हणजे एक मला इथला मुलगा भेटला. तो म्हटला की देवाळे जवळपास 18 ते 20 किलोमीटर अंतर पडते आणि आम्हाला शिक्षणासाठी सकाळी 6ला घरातून बाहेर पडायला लागते आणि जायला बराच वेळ तासपेक्षा आणखीन वेळ लागतोय. आणि आम्हाला कुणाला तरी हात वगैरे करत कुणाला तरी सोबत कुणाची तरी गाडी भेटली तर त्याच्या गाडीवरून दुसऱ्या गाडीला परत हात करायचा. 2-3 ठिकाणी थांबायचं. कुठे एसटी भेटली तरी भेटली जे काय वाहन भेटेल वाडा भेटेल ते तसं पुढं असं कॉलेजला जावं लागतंय. एकंदरीत शिक्षणाचा मार्ग इथला खडतर आहे बाकी. आणि या गावात पाण्याची सोय आहे पिण्यासाठी पण उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये पाणी बाकी कमी पडतं असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 4थीपर्यंत शाळा आहे. 7वीचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तर पुढं खोतवाडीमध्ये जावं लागतंय. आणि आरोग्य सुविधेचं आता ही नेहमीप्रमाणे जे लांब दूर वस्ती असल्यामुळं तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतंय. बांबोडे किंवा पन्हाळा या ठिकाणी जावं लागते. त्यामुळं जरी अडचणी असल्या तरी इथले लोक सुखासमाधानानं राहतात असं चित्र या ठिकाणी दिसतंय. जरी धनगर समाज असला तरी त्यांनी आता आपली प्रगती केलेली दिसून येते. अडचणी ठिकाणी राहत असले तरी थोडंफार आता त्यांनी गावाकडे रस्ता करून घेतलेला आहे लोकांच्याकडून, लोकप्रतिनिधींच्याकडून. एकंदरीत आता ते सुद्धा लोक सुधारलेली या ठिकाणी मला दिसत आहे. तर मंडळी मी आता आज धनगरवाडा या गावाला भेट दिली आहे. खोतवाडी धनगरवाडा म्हणजे पन्हाळ्यापासून साधारणपणे 12 किलोमीटर अंतर आहे. हे मसाई पठारच्याही पुढंच डोंगर रांग आहे. म्हणजे वरती मसाई पठारासारखंच पठार आहे असं इथल्या लोकांच्याकडून समजलंय. धनगरवाडा म्हणजे इथं 30 बरंच घर आहेत, जास्त काय नाही. पण छोटी थोडी वस्ती असली तरी इथल्या लोकांनी धनगर समाजापैकी असूनही जास्त भटकंती वगैरे इथली लोक जास्त करत नाहीत. अशी घरे बांधूनच एका ठिकाणी राहतात आणि ती मेंढ्या वगैरे पाळत नाहीत. त्यामुळे त्यांना बाहेर कुठं जाण्याचा प्रश्नच नाही. आपली जनावरे पाळणे आणि शेती करणे आणि मुख्य म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून ते जनावरे पाळतात आणि त्याच्यावर त्यांचं अर्थार्जन चालतंय. तर एकूणच
यासंबंधीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.